आणि रांगोळी याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे. हा अधिक मास म्हणजे पुरुषोत्तम मास. तर या मासामध्ये श्रीकृष्णाला जे आवडते तेच आपल्याला करायचं आहे आणि त्याप्रमाणे मी रांगोळी काढते आहे. पहिल्यांदा श्री काढून आपण पानांचं तोरण बनवून घेऊया. आता गोपद्माला जास्त महत्त्व आहे बरं का या महिन्यात. तर 33 गोपद्म आपल्याला काढायचे आहेत. प्रत्येक रांगोळीत मी गोपद्म काढणारच आणि तेही 33. तर ते आपल्याला 33 प्रमाणे सगळं काढायचं. अगदी मोजून काढते बरं का. तुम्ही पण अशी रांगोळी जर काढायची असेल तर तुम्ही 33 गोपद्म नक्की आवर्जून काढा. तर खूप छान ही रांगोळी आहे. या रांगोळीला खूप महत्त्व आहे. अधिक महिन्यात ह्या रांगोळीची पूजा केली जाते. प्रत्येकाच्या इच्छेनुसार असं हे आपल्याला सेवा करायची आहे. तर ही सेवा खूप सुंदर आहे आणि या सेवेचं फळ आपल्याला नक्की मिळतं आणि ते मिळवून घ्यायचं असेल तर आपल्याला ही सेवा नक्की पूर्ण करायची आहे. तर 33 गोपद्म मी मोजलेली आहेत. त्यानुसार आता आपल्याला 33 फुलं बनवायची आहेत. आता फुलांच्या रांगोळीत आपण काय करायचं आहे, तर फुलाच्या रांगोळीत पण आपल्याला मोजून सगळं काढायचं आहे. आता 9 मधले मी बिंदू हे काढून घेते आहे. त्यानंतर 4 अशाप्रमाणे सर्व काढून घेणार आहे. मी सर्व मोजून घेते बरं का आणि त्याच्यानुसार आपल्याला मंडल तयार करायचं आहे. तर हे मंडल खूप छान होतं बरं का. तर या पूर्ण 9 फुलांच्या याच्यात 4 बाजूला या बाजूला आणि 4 त्या बाजूला अशाप्रमाणे करायचं आणि सगळीकडे 4 याप्रमाणे काढत जायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला त्याचं फूल बनवून घ्यायचं आहे. तर ही सुंदर रांगोळी श्रीकृष्णाला नक्की आवडेल अशी तुम्ही आशा करा आणि या सेवेला तुम्ही प्रारंभ करा. तर ही खूप छान सेवा आहे बरं का. मला तर खूप आवडते आणि मला रांगोळी मुळातच आवडते. त्यामुळं मला असं सणाच्या हिशोबानुसार आपल्याला रांगोळी काढायची आहे. तर आपली ही सर्व फुलांचं काढून झालेलं आहे. त्याप्रमाणे आपण त्याला आकार देऊन घेऊया. तर खूप सुंदर आकार येतो बरं का. तुम्ही नक्की काढून बघा. तर ही सेवा उत्कृष्ट आहे आणि ही सेवा करायला अतिशय छान सोपी आहे. कोणतेही कलर वापरलेले नाहीत, काही कुठल्याही अवघड रंगसंगती नाही. तर एकदम छान आणि सुरेख अशी ही रांगोळी तुम्हाला नक्की काढायला आवडेल आणि तुम्ही नक्की ती काढा. तर मी छोटासा माझा प्रयत्न आहे की तुम्हाला हे समजावून सांगायचं अधिक महिन्याचं महत्त्व. तर याच्यात गाईला खूप महत्त्व आहे, गोपद खूप महत्त्वाचे आहेत आणि अशा वेगवेगळ्या रांगोळ्या आपण अधिक महिन्यात रोजच काढणार आहोत. तर छोट्या शॉर्ट व्हिडिओमध्ये पण मी काढून दाखवते, मोठ्या व्हिडिओमध्ये पण काढून दाखवते. तर अधिक महिन्याचं महत्त्व तुम्ही नक्की समजून घ्याल अशी मी अपेक्षा करते. आता आपल्याला हे फुलाचं मंडल तयार झालेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हत्ती काढायचं आहे कारण हत्तीला पण खूप जास्त महत्त्व आहे रांगोळीत. त्यामुळं मी हत्ती पण काढून घेते. एका बाजूला गाय वासरू काढायचं आहे, दुसऱ्या बाजूला हत्ती काढायचं आहे. म्हणजे हत्तीच्या अंबारीवरून श्रीकृष्ण जातात का काय असं काय नाही आहे. पण अंबारी ही आपल्याला आवर्जून काढायची आहे. आणि गाय वासरू म्हणाल तर गाय ही श्रीकृष्णाला प्रिय आहे. गाईचं तूप, लोणी, दही श्रीकृष्णाला आवडतच होतं. त्याच्यामुळं गाय वासरू हे जास्त प्रतीक मानलं जातं. तर आपल्याला हत्ती तर काढून झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला मी गाय पण काढत आहे. हे सर्व काढल्यानंतर हत्ती आणि गाय वासरू काढल्याच्या नंतर आपल्याला शंख, चक्र आणि गदा हे पण आवर्जून काढायचं आहे. कारण ह्या पूजेत ना शंख, चक्र, गदा, चंद्र, सूर्य, महादेवाची पिंडी ह्या सगळ्या गोष्टींना खूप महत्त्व आहे. तर त्याप्रमाणे मी गाय आणि वासरू काढून घेते आहे. तर आपलं तयार झालेलं आहे गाय वासरू. तर थोडंसं एक डोळा त्याची शिंगं काढून घ्यायची आणि गाईच्या बरोबरमध्ये लक्ष्मीला आवडेल असं स्वस्तिक काढून घ्यायचं. तर मी ते स्वस्तिक पण काढून घेते. तर त्याच्यानंतर आपल्याला शंख काढून घ्यायचा आहे. तर शंख तर तुम्हाला माहितीच आहे कसा काढायचा. तर तो काय खूप अवघड नाही आणि शंख हा कमळाच्या फुलात दाखवायचा आहे कारण कमळाचं फूल श्रीकृष्णाला खूप आवडतं. तर त्याच्या आवडीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच आपल्याला करायच्या आहे. आता मलमास म्हणत होते, पण मलमासात जास्त श्रीकृष्णाची पूजा केली जाते आणि त्याच्यात नाव आहे पुरुषोत्तम मास. आता पुरुषोत्तम मासात तर श्रीकृष्णाला खूप जास्त महत्त्व आहे. त्याप्रमाणे आपल्याला ही 1 महिन्याची सेवा मिळालेली आहे. तर 1 महिन्याच्या सेवेचं आपल्याला चांगलं हे उत्पन्न करून घ्यायचं आहे. त्याच्यानुसार मी बाहेर. आता चक्र पण आपलं काढून झालेलं आहे. तर आता आपल्याला गदा काढून घ्यायची आहे. तर अगदी सोपी कमळचं फूल आणि त्याच्यातच गदा आपल्याला काढायची कारण जास्तीत जास्त आपण कमळाच्या फुलातच हे सर्व करायचे आहे. आता मधल्या बिंदूत तर आपण छान मस्तपैकी कमळाची फुलं छोटी काढलेली होती. तर असे जाता आपण याच्यात पण कमळाचं फूल काढलेलं आहे. तर गदेत तर आपल्याला कमळाचं फूल काढून त्याच्यानुसार गदा करायची आहे आणि त्यानंतर
आपल्याला मस्तपैकी स्वस्तिक पण काढून घ्यायचं. आता मी सूर्यदेवाची उपासना करण्यासाठी सूर्यदेव पण काढते. आता मी महादेवाची पिंडी काढून घेतलेली आहे. तर महादेवाच्या पिंडीच्या लगेच आपल्याला जवळच सूर्य काढून घ्यायचा आहे. तर महादेवाला तर आपल्याला ओम काढायचं होतं, पण राहून गेलं माझ्या हातून. तर मी आता सूर्य पण काढून घेते. सूर्य काढून झाला की चंद्र पण काढून घेते. तर चंद्र, सूर्य आणि पृथ्वीशिवाय आपण जगू शकत नाही. तर देवांना